नमस्कार. प्रसार माध्यममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. गोकुळ फक्त कोल्हापूरच नाही तर महाराष्ट्रातील सहकार आणि डेअरी उद्योगातील मानदंड, कोल्हापूरकरांचा अभिमान. अलीकडच्या काळात जेव्हा सहकार क्षेत्राला घरघर लागली तेव्हा एका बाजूला सहकार अडचणीत येत असताना दुसऱ्या बाजूला गोकुळ मात्र यशाची नवी शिखरं रोज पादाक्रांत करत होते. गोकुळमध्ये राजकारण काही नवं नाही, पण हे राजकारण कधी गोकुळच्या ब्रँडवर उठलं नव्हतं. जे व्हायचं ते जिल्ह्यापुरतं मर्यादित. निर्णयाचा चेंडू हायकमांडपर्यंत म्हणजे कधी मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेला नव्हता. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा गोकुळच्या राजकारणातल्या आरोप प्रत्यारोपावरून कोल्हापूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. महाराष्ट्रातला एक नामवंत ब्रँड जेव्हा आरोपाच्या पिंजऱ्यात उभा राहतो तेव्हा गेल्या 60-70 वर्षातली संस्थेची विश्वासार्हता यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. माध्यम म्हणून गोकुळवर होत असलेल्या आरोपातील तथ्य शोधण्यासाठी आम्ही बांधील आहोत. या आरोपामध्ये सत्य आढळलं तर दोषींच्यावर देखील कडक कारवाई झालीच पाहिजे अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. संस्थेवरील आरोप प्रत्यारोप, कारभारातील त्रुटी आणि गैरव्यवहार यावर चर्चा करत असताना गोकुळच्या चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. गोकुळवर चहूबाजूने आरोप होत असताना एक गोष्ट प्रत्येकानंच लक्षात घ्यायला पाहिजे की गोकुळसारखा ब्रँड हा एका दिवसात आणि इतका सहज तयार होत नाही. दूध उत्पादकांपासून प्राथमिक दूध संस्था, संचालक, गोकुळ दूध संघातील कर्मचारी, सेवा पुरवठादार, वितरक, ग्राहक या सर्वांच्या योगदानातून हा इतका मोठा ब्रँड निर्माण झाला. म्हणून तर कोल्हापूर जिल्ह्यात वाडी वस्तीपासून शहरातल्या अगदी उच्चभ्रू वस्तीमधील प्रत्येकाच्या मनात गोकुळबद्दल आपुलकीची आणि अभिमानाची भावना आहे. रांगेतल्या शेवटच्या माणसाला न्याय देण्याची क्षमता सहकारात आहे. म्हणूनच शेतकरी, दूध उत्पादक, स्थानिक रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्था टिकवायची असेल तर जिल्ह्यातील सहकार आणि विशेषतः गोकुळ, वारणा, जिल्हा बँक अशा सहकारी संस्थांचं टिकवणं ही काळाची गरज आहे. गोकुळच्या नकारात्मक गोष्टीवर चवीनं चर्चा होत असताना गोकुळ महाराष्ट्राची चव कशी बनला त्याचा प्रवास जाणून घेणं गरजेचं. म्हणूनच आम्ही प्रसार माध्यम घेऊन येत आहोत राजकारणापलीकडचं गोकुळ. हा प्रवास आहे गोकुळच्या स्थापनेपासून सुरू झालेला, संस्थापक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या त्यागाचा, संघर्षाचा, शेणामुतात राबवून अखंड दूध पुरवठा करणाऱ्या ग्रामीण भागातील माता भगिनींचा, सहकाराची ज्योत तेवत ठेवून आदर्श व्यवस्था निर्माण करणाऱ्या प्राथमिक दूध संस्थांचा, आत्मीयतेने सेवा देणाऱ्या कुशल कर्मचाऱ्यांचा, गोकुळची उत्पादनं अव्याहतपणे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचवणाऱ्या वाहतूकदार आणि वितरकांचा आणि सर्वात महत्त्वाचं सहकारातील दैदिप्यमान यशाचा, ग्राहकांच्या विश्वासाचा. ही विशेष मालिका पाहायला विसरू नका. राजकारणापलीकडचं गोकुळ फक्त प्रसार माध्यम न्यूज.